जाता येईल याचा विचार करा. एखादा डोह असेल आणि त्यात जर पाणी साठून राहिलं ना महाराज, वरून शेवाळाचा तवंग येतो का नाही? आपण सगळी शेतकरी माणसं आहे, जास्त बोलायचं काम नाही. अहो पाणी बघण्याकरता तो शेवाळाचा आलेला तवंग बाजूला करावा लागेल आणि मग स्वच्छ पाण्याचं दर्शन होईल. तसं काहीच आहे. भगवंताला पाहायचं असेल तर माया बाजूला करावी लागेल आणि मग त्या भगवंताच्या रूपाचं दर्शन आपल्याला होईल. पण ते एवढं सोपं आहे का? का सोपं नाही? अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तो आहे हा विचार मनात पाहिजे. अरे आपण एवढं सुखानं जगतोय, आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला, तरी जर आपण त्याला मानत नसेल तर किती मोठं दुर्दैव आहे. ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे त्यांना विचारा ना कसं जगणं आहे. ते देवाला प्रार्थना करतात, देवा अरे आमच्या जीवनात असं का? कारण खूप दुःख माणसाच्या जीवनात आलं की माणसाला देव आठवतो. आणि सांगू तुम्हाला, ज्यावेळेला माणूस हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये पडलेला असतो ना, त्यावेळेला कुणी जवळ थांबू देत नाही हो. फक्त तो भगवान परमात्मा आपल्या बरोबर असतो. शेवटी सुद्धा चितेत आपल्याला जळावं लागतं. कोरोनाच्या काळात 1,500 कोटीचा मालक एकटा जळत होता महाराज. ज्यांच्यासाठी 1,500 कोटी कमवले ते कुणी तिथं आले नव्हते. कमवू नये असं नाही, कमवावा. काही काहींना तर देवच मान्य नाही. कुठून आणलं? यांचा धंदा झाला, यांना काही कामं नाही. वेडा असतो. कशाचा देवन कशाचं काय आलंय? असं मुंबईला राहायचं, 40-50 हजार पगार, टाईट कपडे, कारण अर्ध तिकडे जात होतं, काही शिल्लक उरत नव्हतं. पण ते प्युअर नास्तिक होतं महाराज. गावाला आली 2-3 जण, त्याचाच मित्र, तो समजून सांगू वैतागला. एक सांगू का, असे असतात, त्यांना मित्रत्वानं आपण जवळ घेतो. असतात का नाही मला सांगा. स्टँडवर रोज असतंय नाश्ता करायला आणि बिल भरायच्या वेळेला कुठं गायब होते कळतच नाही. अशी काटे प्रत्येकाच्या जीवनात आहे. ह्या काट्यांना तुम्ही आळंदीला न्या, पंढरपूरला न्या, कुठं बी न्या, काटा टाकल्यावर टोचतो. म्हणजे हे असे सोबत ठेवून सुद्धा काहीच फायदा नाही महाराज. पण आले गावाला, आता ते बिल्डिंगच पाहणार. गावाला आलं म्हटल्यानंतर हिरवगार वातावरण दिसलं, बरं वाटलं त्याला. असं चाललं होतं आणि चालता चालता आपला डांगर का भोपळा काय डांगर, आता डांगर एवढा मोठा तो डांगर, वेल पाहिला तर छोटा आहे वेल. तरी लगेच हे बघ तुला लई देवाचा पुळका आहे ना काय रे म्हटले. एवढा मोठा हा डांगर आणि वेल पाय ना केवढा केवढा आहे. एवढा वेलाला एवढा मोठा डांगर. तुम्हाला भाऊ गप नाही, हे देवाची निर्मिती आहे, गप बस. अरे शेतात पेरणी करायची असेल तर आम्ही सगळी मशागत करतो, पेरूनही देतो आणि उगवायची वाट पाहतो. लक्षात येत आहे? आम्ही उगून नाही आणू शकत वरती. पेरणं काम आहे, नांगरणं काम आहे, मशागत करणं सगळं काम आहे आपलं, पण उगून आणायचं काम त्याच आहे. मासा पाण्यात आहे, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावी त्याच्या वंशात तेव्हा कळे. डोकं लावायचं कामच नाही. तो म्हटला ही प्रमाण मला सांगू नको, याचं उत्तर दे. तो म्हणला गप चल, वैतागाला तुझा, चल म्हटले, चल पुढं चल, अजून लई छान आहे. गेले पुढे. एक छान मोठं झाड होतं, कवठाचं होतं. त्यानं पाहिलं आणि म्हटलं बघ दुसरं उदाहरण बघ. काय? एवढा मोठं कवठाचं, एवढं मोठं झाड आणि एवढे कौठ आहे का? देवाला काय डोकं? सगळं माझ्याच बाजूनं घडतंय म्हटला. तो म्हटला गप ना बाबा, मी तुला गप बोललो ना, चल जेवण करू. जेवण वगैरे झालं, दुपारची वेळ छान त्या ठिकाणी देवाला शिव्या देत झोपी गेलो त्या झाडाखाली कवठाच्या. देव असा देव तसा. देवानं कवठाला सांगितलंय खुशाल बसलाय, 10-20 मिनिटं झाले ते माझं निंदा करतय आणि तुला कसं काय बघवतं वरून, खुशाल बसलाय. आज्ञा दिली देवानं. कोणाला? कवठाला. ते जसा वरून कौट पडला नीट याच्या कवटीत, ते झोपेत पडले दंदिशात तो कच्चा कौट. देवाची आज्ञा आहे. जसा कवटीत बसला तसं पाणी फेसच व्हायला लागला महाराज. ते दुसरं शेजारी झोपले, तटकन उठला, फेस आलाय, पटकन पाण्याची बॉटल उचलली, त्याला पाणी पाजलं, असं डोक्यात हाणलं. मग ते जरा झांज गेली त्याची. म्हटलं काय झालं मला? म्हणजे काहीच नाही झालं. मग नेमकं कशामुळं? ते म्हणजे समोर काय पडलंय? म्हटलं कौट. म्हटलं मग तो तुझ्या डोक्यात पडला म्हणून हा सगळा प्रकार घडला. पण हाच कौट तुझं म्हणणं होतं 5 मिनिटापूर्वी, एवढा वेल आणि एवढा मोठा डांगर, एवढं मोठं झाड आणि एवढा कौट. तुझं म्हणणं होतं ना झाड खूप मोठं आहे, याला कवठाच्या ऐवजी काय पाहिजे होतं? हाच जर
डांगर असता, तो जर तुझ्या कवटीत पडला असता तर तू आता माझ्या समोर नसता, कुणीतरी 4 जण बोलवायला लागले असते. नाही, त्याचा विचार, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पाने हलत नाही महाराज. एक सांगू का, त्याला साक्ष ठेवून सगळं करायचं. महिला मंडळ, सांगा मला, तुम्ही दारात भिकारी येतो भीक मागण्याकरता, रोज येत असेल एखादा भिकारी भीक मागण्याकरता, मग आपण काय अन्न शिजवणं बंद करतो काय? साप विषारी आहे, साप चावतोय, मग साप पकडणारा साप पकडणं बंद करतो काय? तर संसार दुःखमुळे सांगणाऱ्यांचाही चालू आहे आणि ऐकणाऱ्यांचाही चालू आहे महाराज. संसार कोणाचा बंद आहे का? संसारही चालू आहे, बाई स्वयंपाकही चालू आहे, बस तो साप जरी विषारी असला तरी पकडणंही चालू आहे. मग सांगा ना मला, हे सगळं माहिती असताना सुद्धा सगळ्या क्रिया चालू आहेत, मग तो देव शोधायला काय अडचण आहे? जरी तो दिसत नाही तरी आपण जिवंत आहोत याचा अर्थ तो मागे पुढे आहे याचा विचार आमच्या अंतःकरणात असणं जास्त गरजेचं आहे. सारा सारा विचार करा, उठा उठी नामधरा, विठोबाचं नाम कंठात धारण करा, हा विचार असावा. का? कारण हा देह काही परमनंट नाही मिळालेला, हा कधी जाईल काही सांगता येत नाही. अभंगाचं दुसरं देह नाशिवंत आहे, हा एक ना एक दिवस त्या ठिकाणी जाणार आहे. हा देह आपला नाही. महिला मंडळ, हा देह जर आपला असता तर याला आजारी पडू दिलं नसतं. हा देह जर आपला असता तर याला म्हातारं होऊ दिलं नसतं. नाही महाराज, हा भाड्यानं दिलाय देह, आहे की नाही? भाड्यानं देह दिलाय आपल्याला. ऐका ना, एखाद्याची जर गाडी आपण फुकट वापरत असाल, फुकट मिळाली आहे ना ती, अरे घरी आहे कार्यक्रम, दे ना गाडी, दिली तर ती गाडी फुकट आहे. डिझेल टाक पळव, डिझेल टाक पळव, डिझेल टाक पळव, फक्त ॲक्सिडेंट होऊ द्यायचा नाही, कारण ती दुसऱ्याची आहे, तुझी नाही. तशीच ही गाडी आहे. देहरूपी गाडी आम्हाला मिळाली आहे, असं वाटतंय ती आम्हाला फुकट मिळाली आहे. मग हीच गाडी, हा देह एवढा याच्याकडून सत्कर्म करून घ्यावं की फक्त याला आजारी पडू द्यायचं नाही महाराज. कधी जाईल नाही सांगता येत. आत्ता आहोत ना आपण, आजची ही सकाळ दुपारकडे चालली आहे. आता इथं बसलेली माणसं उद्या सकाळपर्यंत आपण राहू की नाही काही सांगता येत नाही. खाणं आपल्या हातात आहे, पचवणं त्याच्या हातात आहे, रात्री झोपणं आपल्या हातात आहे, सकाळी उठवायचं का तिरडीव झोपवायचं कोणाच्या हातात आहे? महिला मंडळ, त्याच्या हातात आहे. जिंदगी का